कोरोची जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे, कोरोची पंचायत समितीचे उमेदवार सनी औळकर तसेच तारदाळ पंचायत समितीचे उमेदवार प्रियांका खोबरे खोतवाडी यांच्या प्रचारार्थ तारदाळ आझादनगर व स्वराज्य कॉलनी तारदाळ येथे भव्य महिला मेळावा व पारंपरिक हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा मोठा आणि उत्स्फूर्त सहभाग लाभला। कार्यक्रमात उमेदवारांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत भाजप सरकारच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। तसेच भविष्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार व पायाभूत सुविधांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला। भाजप सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेले निर्णय हे समाज परिवर्तनासाठी महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की महिलांच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे सक्षम नेतृत्व भाजपकडे आहे। महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे आणि त्याचसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले। पंचायत समिती उमेदवार सनी औळकर यांनी ग्रामीण भागात विकास कामांवर भर देत पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा व रोजगार निर्मिती यासाठी भाजपची स्पष्ट विकासाची भूमिका असल्याचे सांगितले। तर प्रियांका खोबरे यांनी महिलांना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करत महिलांचा पाठिंबा हा विकासाचा खरा पाया असल्याचे अधोरेखित केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला। हळदी कुंकूच्या निमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। हा महिला मेळावा भाजपसाठी बळकटी देणारा ठरल्याची चर्चा परिसरात रंगली आहे।